मला ऐकताय, पण माझी कुठेतरी इच्छा आहे की मीही या PCC अकॅडमी बद्दल बोलण्याची मला इच्छा आहे. तर मी माझं स्वतः मनोगत व्यक्त करते. आदरणीय विचारमंचावरती स्थानापन्नाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, PCC अकॅडमीचे संचालक आदरणीय पाटील सर, पाटील मॅम, मॅथ्सचे टीचर गुजर सर आणि बायोचे टीचर जयदीप सर, उबाळे सर, राऊत सर आणि या सर्व PCC टीममध्ये असणारे सर्व शिक्षक वर्ग. ना उंची मोठी ना श्रीमंती मोठी, ना उंची मोठी ना श्रीमंती मोठी, जो माणूस माणसांच्या सुखादुःखात सोबत देतो, जो माणूस माणसांच्या सुखादुःखात सोबती देतो, ती माणूस सर्वात मोठी, ती व्यक्ती सर्वात मोठी. असेच आपले सर्व गुरुजन वर्ग, कारण ज्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सुखादुःखामध्ये साथ दिली. आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं काय असतं हे एक्सप्रेस करण्याची गरज नाही, कारण आई आणि बाळाचं जसं नातं असतं त्याचप्रमाणे शिक्षक आणि एका विद्यार्थ्याचं नातं असतं. प्रत्येक शिक्षकांबद्दल जर डिस्क्राईब करायचं म्हटलं तर जेव्हा आपण पाटील सरांकडं बघतो तेव्हा आपल्याला वाटायला खूप साधा माणूस वाटतो, कारण सरांची पर्सनॅलिटी बघितलं की असं वाटतं की काय नाही असंच आहेत. पण जसं सर मनातून आहेत, जसं प्रेमळ आणि रागवणारे जसे वडील असतात, जसे एक नारळाप्रमाणे वडील असतात जे बाहेरून कडक आणि मधून खूप सॉफ्ट असतात, तसं पाटील सरांचं एक पर्सनॅलिटी आहे. आणि त्यांच्याबद्दल मला एकच म्हणावंसं वाटतं, रॉयल पर्सनॅलिटी असणारं व्यक्तिमत्व म्हणजे पाटील सर असं मला वाटतं. कारण शिक्षकांसाठी कुठलेही वर्ड्स नाही आहेत की जे तुलना करू शकतील. आणि जेव्हा आम्ही गुजर सरांना पाहतो की तेव्हा आम्हाला त्यांचं एकच जे वाक्य आहे ते खूप आवडतं की मी आहे ना. जेव्हा कधी खचलोच आयुष्यात तर धीर देणारा तो शब्द सरांचा की मी आहे ना, जेव्हा हे आम्ही ऐकतो तेव्हा कितीही दुःखामध्ये असेल आणि मी सरांना मागे एकदा बोललं की बाळा तू कधी कधी शांत दिसतेस तर अभ्यासाचं टेन्शन घेऊ नको, फ्री राहत जा, मी आहे. तर मी सरांना सांगितलं की सर माझं टेन्शन अभ्यासाचं नाही, तर एकच गोष्ट आहे, जेव्हा मला माझ्या वडिलांची आठवण येते तेव्हा असं वाटतं की इथं जे काही आहे ते सर्व सोडून पप्पांकडे जावं. पण जेव्हा सर मला म्हणतात की जे करायचं ना बाळा ते पप्पांसाठीच करायचंय, जर आज तू हे 2 महिने कष्टाने काढलेस तर ते पुढचे जे 20 वर्ष आहेत, जे पुढचे आयुष्य आहे ते तू पप्पांसोबतच काढणार आहेस, असा धीर देणारे ते म्हणजे गुजर सर. आणि गुजर सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर सर्व विद्यार्थी त्यांच्याबद्दलच एक्सप्रेस होतात, कारण सर आवर्जून क्लासमध्ये सांगतात की त्यांनी प्रथम त्यांचे गुरु जोशी सर आणि नंतर म्हणजे पाटील सर यांना गुरु मानतात. तर त्यांना तसे गुरु लाभले, कारण त्यांचं नशीब खूप चांगलं की एवढे भक्कम असे गुरु लाभले, म्हणून त्यांनी ते स्वतः घडले. आणि मीही आदर्श गुरु व्हावा, मीही आदर्श शिक्षक व्हावा याचं त्यांनी आपल्या सर्वांमध्ये खरंच खूप प्रयत्न केला आणि खरंच ते आदर्श शिक्षक आहेत. आणि जेव्हा सर म्हणतात की आमच्या मॅथ्सच्या मुली वरून गाडी बघतात की सरांची गाडी आली का, तर खरंच सर आम्ही तसं खूप वेळा केलेलं आहे. आम्ही रिडिंगमध्ये बसायचो नाही, पण जेव्हा सरांना पाहिलं तेव्हा सर थोडंसं चिडायचे की मॅथ्सचे विद्यार्थी अभ्यासिकेला येत नाहीत, रिडिंगला येत नाहीत. म्हणून आम्ही गाडी दिसलं की सर गेटमधून क्लासरूममध्ये येईपर्यंत आम्ही रूममधून क्लासमध्ये असायचो आणि बाळांनो किती वेळ झाला अभ्यास करताय, सर खूप वेळ झाला आम्ही अभ्यास करतोय, अशी मस्करी खरंच आम्ही सर तुमच्यासोबत केलेली आहे. तर सरांसाठी मला एकच वर्ड आठवतंय, तर डॅशिंग पर्सनॅलिटी असणारं व्यक्तिमत्व म्हणजे गुजर सर. आणि डिसिप्लिन जे आपण म्हणतो, डिसिप्लिन सर म्हणतात की डिसिप्लिनच तुमचा रिझल्ट देते. तर डिसिप्लिन हे काय असतं, शिस्त, प्रत्येक कामामध्ये शिस्त असली पाहिजे, त्याचं नियोजन असलं पाहिजे, हे सरांनी आम्हाला शिकवलं. आणि खरंच सर आमचं अगोदर काही नियोजन नव्हतं, आम्हाला उठायचं कधी, झोपायचं कधी, अभ्यास किती वेळ करायचा, जेवढं होईल तेवढं करायचं आणि शेवटी स्वतःला शाबासकी द्यायची की हां बेटा तू आज पूर्ण केलंस. पण आम्हीच कुठेतरी आम्ही स्वतःबद्दल बेईमानी करत होतो, ते आम्हाला इथं आल्यानंतर कळालं. म्हणून अजून एक मानूची ते डिसिप्लिन आणि शिस्तीचा बाप माणूस म्हणजे गुजर सर असं मला वाटतं. आणि शीतल मॅम त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर ठेस लागता आमच्या पायी वेदना त्यांच्या हृदयी होई, ठेस लागता आमच्या पायी वेदना त्यांच्या हृदयी होई, 33 कोटी देवांमध्ये श्रेष्ठ ती आमची आई, 33 कोटी देवांमध्ये श्रेष्ठ ती आमची आई. आम्हाला आईनं खरंच सर मॅडमने आम्हाला खरंच एक आईचा जिव्हाळा दिला. कधी आमचा चेहरा थोडासा जरी सुकलेला दिसला तर मॅडम विचारायची की बाळा काय झाले, तुला कुठले मेडिसिन हवे आहेत का, कुठले टॅबलेट हवे आहेत का, जेवण केलंस का. आणि एखादी आमची जर विद्यार्थिनी किंवा स्टुडंट जर जेवण करत नसेल तर इव्हन आम्हाला मॅम आमच्या रूमपर्यंत येऊन विचारतात की बाळा तू का जेवण करत नाहीस. जर आपण जर आपलं निरोगी आरोग्य जर
केलं तर आपण कुठेतरी अभ्यास करू शकतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि कधीच मी मॅडमचा चेहरा असं सुकलेला किंवा नाराज पाहिला नाही, कारण आईने जर धीर सोडला तर लेकरांनी काय करायचं, असं हे जे त्यांनी फॉलो केलं आणि त्यांनी कधीच नाराज चेहरा आम्हाला दाखवला नाही. म्हणून आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असंच राहू दे, आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असंच राहू दे आणि असेच आमच्या जीवनाला खरा अर्थ देऊ दे, असेच आमच्या जीवनाला खरा अर्थ देऊ दे. शेवटी मी या PCC अकॅडमी बद्दल एवढंच सांगेन, कारण मला बोलायचं खूप आहे पण तुम्ही सर्व खूप थकलात. आणि या PCC अकॅडमीला खरंच मला एक खूप मोठं बिग थँक्स द्यायचं आहे. तर कारण स्पेशली बिग थँक्स टू द PCC अकॅडमी, बिकॉज PCC अकॅडमी गिव्ज मी अ ब्रदर. बिकॉज मला असं वाटतं की आयुष्याला पुरणारा नाही तर पुरून उरणारा भाऊ मला या PCC अकॅडमीनं दिलेला आहे. आणि ते रिलेशन मला खरंच मी खूप लकी आहे, कारण माझ्या भावाला असं वाटलेलं आहे की माझ्या बहिणीमध्ये काहीतरी स्पेशालिटी आहे आणि ती आयुष्यामध्ये पुढे काहीतरी करू शकते. तर मी माझ्या भावाला खरंच आवर्जून सांगू इच्छिते, तुम्ही जे माझ्यावरती विश्वास ठेवलात ते मी विश्वास तुमचा सत्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करेन. आभाळाची साथ आहे, अंधाराची रात आहे, आभाळाची साथ आहे, अंधाराची रात आहे. मी कधीच कशाला घाबरत नाही, कारण माझ्या पाठीवरती माझ्या भावाचा हात आहे. मी कधीच कशाला घाबरत नाही, कारण माझ्या पाठीवरती माझ्या भावाचा हात आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन, पूछा चिडिया से कैसे बनाया आशियाना, पूछा चिडिया से कैसे बनाया आशियाना, तो बोली भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उड़ना पड़ता है. तो बोली भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उड़ना पड़ता है. सीढ़ियाँ तो उन्हें मुबारक जिन्हें सिर्फ छत तक जाना है, सीढ़ियाँ तो उन्हें मुबारक जिन्हें सिर्फ छत तक जाना है. मेरी मंजिल आसमान है, रास्ता मुझे खुद बनाना है, रास्ता मुझे खुद बनाना है. आणि ते रास्ता कसं बनवायचा, आणि आपण पक्षाला जसं पंख देतात, ते पक्षी जसं भरारी घेतात, तर ते पंख आणि पायरी कशी बनवायचं किंवा रास्ता कसं बनवायचं याचं मार्गदर्शन आम्हाला खरंच या PCC अकॅडमीनं दिलेलं आहे. आणि खरंच आम्ही त्या मार्गदर्शनाचं आणि संस्कार जे आहेत आम्ही इथून घेऊन जाणार आहोत. शेवटी मी या PCC अकॅडमीला आवर्जून सांगू इच्छिते, आज मी एखाद्या वेळेस जर लेक्चरला आले नाही तर सरांचा मला क्वेश्चन असतो की बाळा लेक्चरला का आली नाहीस. आणि यानंतर जेव्हा आम्ही कधी याल तर मला एवढंच म्हणायचं की सर मी आयुष्यभर तुमची विद्यार्थिनी आहे आणि आयुष्यभर तुम्ही माझे गुरु आहात. तर यानंतर जो प्रश्न असेल की काय काम काढलात अकॅडमीकडं, कसं काय आलात, तर असं पाहुण्यांसारखं बोलणं नको आहे सर. मला तुम्ही हक्काने मला हाक द्या, तुमच्या प्रत्येक हाकेला मी आवाज देईन. शेवटी मी एक कविता सादर करते. ओळखलात का सर मला पावसात आला कोणी, ओळखलात का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी. हसत हसत खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला. पैसे नकोत सर थोडा एकटेपणा वाटला, पैसे नकोत सर थोडा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा सर, फक्त लढ म्हणा. कारण एवढी जर तुम्ही आम्हाला आयुष्यामध्ये हिंमत दिलात तर कधीच आम्ही आयुष्यामध्ये खचणार नाही. तर मी एवढंच बोलून येथे थांबते. थँक्यू.